मित्रांनो नमस्कार. चला तर बाबा काय करता बघूया. बाबा इथे रताळ काढताय. रताळ मोठे निघताय. इथे बघा मोठे रताळ आहे 2. तर आता हे जे तुम्हाला पानं दिसतंय ना, ते हिरवं पानं ते रताळाच्या झाडाचे, म्हणजे ते झाड नाहीये, रताळ एक मूळ असतं, मूळ. आता हे जे इथे जे पानं आहे ते रताळाचं मूळ आहे. ह्याचं मूळ आहे ते रताळ. आणि बाबा आता रताळ काढताय, पण रताळ कवळे आहे म्हणून मला ते रताळ खायला आवडतं. ते कवळं आहे म्हणून मला खायला आवडतं. जर कवळे नसतं तर शिजवून खाल्लं असतं. आणि मी बघतोय चांगले रताळ आहे. आता बघू कसा रताळ निघतोय, छोटा का मोठा. तर बाबांना एक रताळ सापडलेला आहे, मोठा आहे हा. तर बाबा काढताय खुरपणी. बघू की मोठा आहे का छोटा. मोठाच असणार असं मला वाटतंय. तर बघा तुम्हाला इथे मोठा दिसतोय. आणि बाबांना खोदून काढावं लागतं ते रताळ, खोदून, कारण रताळ मातीत असतं. बघित चांगला मोठा निघलाय. आणि आता हे जे रताळ होता तो त्या झाडाला चिटकलेला होता. आणि बाबांनी हा रताळ काढलाय. तर दुसरा रताळ बाबा काढणार आहे. आणि इथे बघा, इथं चाफ्याचं झाड आहे. हे या चाफ्याच्या झाडावरती ना, चाफ्याच्या झाडावर, आणि चाफ्याच्या झाडाचा वास पण खूप छान आहे, मस्त आहे. मला आवडले चाफा. आणि त्याच्यावरती एक किडा होता म्हणून मी फेकला. खूप खतरनाक असं होता. आणि या झाडाजवळ आलं ना तर वास पण खूप मस्त येतो. तर मित्रांनो, आता मी पिशवी घेतली तर रताळ भरायला आलो इथे. आणि रताळ फक्त 3 छोटे रताळ भरले. आणि आता मी घरी चाललो.